नमस्कार मंडळी, कसे आहात? मी स्मिता, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आज आहे रविवार आणि आज सगळं निवांत असं काम चालू आहे। संडे असल्यामुळे सगळं निवांत काम चालू आहे आणि आत्ता जस्ट सगळं आवरलेलं आहे आणि आता म्हणलं स्वयंपाकाला लागावं तर तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करावी। पहिल्यांदा पण रेसिपी शेअर केलेली मी तुमच्यासोबत, मटण केलं होतं आणि आज मी चिकन करणार आहे। रेसिपी सेम आहे, काही वेगळं नाही आहे, पण त्या दिवशी माझ्या आईने बनवलं होतं आणि आज मी बनवणार आहे। हाच फक्त फरक असेल, बाकी त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट वापरणार आहे तर ते सगळे सेम असतील। फक्त माझ्या पद्धतीचं कसं आहे काय आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया। वरचं खास असं चिकन बनणार आहे। इकडे आम्ही पुण्यामध्ये सगळेच म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही कोणी मटण नाही खात, सगळेजण चिकनच खातात। तर मी चिकनला मीठ लिंबू नाही मीठ लावलेलं आहे, हळद लावलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट लावून आहे ना हे मी झाकून ठेवलेलं आहे। तर जवळजवळ अर्धा तास होत आलेला आहे याला। इथं तीळ आणि जिरं भाजून घेतलेलं आहे, इथं फोडणीसाठी कांदा चिरून ठेवलेला आहे आणि इथे वाटणासाठी कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवलेला आहे आणि इथे ना माझं आता खोबरं भाजायचं चालू आहे। हे खोबरं थोडंसं ओलं आहे त्याच्यामुळं मी जरा जास्त वेळ भाजणार आहे, कारण मग आपलं जे सुकं खोबरं असतं ते पटकन भाजलं जातं आणि त्याचं असं काही हे नाही लागत, पण ओलं खोबरं आहे त्याच्यामुळे मी थोडं जास्त वेळ भाजणार आहे। आणि आता हे मी वाटण सगळं तयार करून घेते आणि इथे मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट पण ठेवलेली आहे जी मी फोडणीला वापरणार आहे। तुम्हाला फोडणी करताना मी दाखवेनच, जसं मटण केलं होतं ना सेम तसंच मी चिकन करणार आहे। फक्त मटणच्या ऐवजी इथं चिकन वापरलं गेलेलं आहे, बस एवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही आहे। बाकी सगळी रेसिपी सेम आहे। मी खरं तर व्हिडिओ करायचा की नाही करायचा की नाही करायचं ह्याच्यात होते, पण म्हणलं चला एक रेसिपी तुमच्यासोबत, कारण ती आईने बनवलेली होती आणि ही मी बनवलेली आहे म्हणून म्हणलं एकदा तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी हे करणार आहे आणि दाखवते तुम्हाला आता पुढे कसं कसं काय काय करणार। आता इथे ना आपण फोडणीची तयारी करणार आहे, तर मी फोडणीसाठी आहे ना थोडंसं तूप आणि तेल असं दोन्ही मिक्स वापरणार आहे। म्हणजे तेल का वापरणार आहे तर तूप थोडं जळू नये म्हणून थोडंसंच तेल वापरणार आहे, तूप जास्त वापरणार आहे मी। आणि याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहे बस। याच्यामध्ये थोडंसं जिरं, मग अशा आपण कांदा चिरून ठेवला होता तो, हो ठीक आहे। आणि आज आहे ना, आज रविवार आहे तर माझं पिल्लू छान असं कटिंग करून आलेलं आहे, हो ना? कटिंग करून आला ना? हो, असं कटिंग करून आला। येस, हो हो। आणि आता याला थोडंसं परतून याच्यामध्ये मगाशी जी आलं लसणाची पेस्ट ठेवली होती तर ती थोडीशीच घालणार आहे, जास्त नाही घालणार, कारण आपण मगाशी लावून ठेवलेलं आहे ना चिकनला, त्याच्यामुळे मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट पण टाकणार आहे याच्यामध्ये आणि छान एकदा परतून घेते। माझ्याकडे ॲक्च्युली जर्मनचं मोठं भांडं नाही आहे, स्टीलचं मोठं भांडं आहे आणि स्टीलच्या भांड्यात काय ते बरोबर नाही वाटत फोडणी द्यायला, त्याच्यामुळे मी कढईतच करणार आहे चिकन। कांदा आपला परतत आलेला आहे। आता कांदा मी सगळा भाजून घेते आणि मग महत्त्वाचा घटक घालायचा राहिला तो म्हणजे कढीपत्ता। मी मगाशी फोडणीला विसरले म्हणून आता वरून घालते। मी चिकनला नेहमी कढीपत्ता घालते, तुम्ही घालून बघा, त्याने खरंच खूप छान टेस्ट येते। आणि आता हे पुन्हा एकदा मी भाजून घेते आणि आता हे भाजलेलं आहे छान। आता चिकन टाकून घेऊया याच्यामध्ये। चिकनला पण बघा पाणी सुटलेलं आहे, थोडंसं सुटलं, जास्त नाही सुटलं पण सुटलंय।
झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. चिकन खूपच कमी आहे खरं तर. पाव किलो चिकन आणलं कारण आमच्या तिघांसाठी, मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा, आमच्या तिघांसाठी खूप होतं पाव किलो चिकन. आणि आता हे मी सगळं छान मिक्स करून घेतलंय. मिक्स करून घेतलंय मी आता. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या वेळेला पण, तर तसंच मी आता हे करणार आहे. याच्यावरती झाकून ठेवणार आहे. याला काहीच पाणी वगैरे टाकणार नाही आता फक्त झाकून ठेवणार आहे. याला 15 ते 20 मिनिटं अजिबात काढणार नाही आहे मी. आणि फ्लेम पूर्ण बारीक करायची आणि हे पूर्ण झाकून ठेवायचं आता. आणि याच्यावरती पाणी घालायचं पण 15 ते 20 मिनिटानंतर पाणी घालणार आहोत आपण. 15 ते 20 मिनिटाला उघडून पण नाही. चिकन इकडं शिजतंय तोपर्यंत मी इकडं वाटण तयार करून घेते. हे तिन्ही पण वेगळे वेगळे वाटणार आहे मी. जसं की मी तुम्हाला मटनमध्ये सांगितलं होतं की जसे हे 3 वेगळे वेगळे पेस्ट केले होते. कांदा आणि टोमॅटोची वेगळी पेस्ट, आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची वेगळी पेस्ट आणि जिरं आणि तिळची वेगळी पेस्ट करणार आहे. याला पाणी अजिबात घालणार नाहीये. याला थोडंसं पाणी घालून मिक्स करणार आहे. याला पाण्याची गरजच लागत नाही. आता मी हे वाटण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपण हे झाकण उघडून बघूया. झाकणात काही पाणी नव्हतं घातलेलं, आपण बघितलं तुम्ही. आणि नाही आतमध्ये पाणी घातलेलं होतं. हे बघा किती पाणी सुटलंय त्याला त्याचं चिकनचं. आणि आता हे सगळं पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहे. हळद आणि मीठ, ज्याला मीठ जे लावलेलं होतं ना आपण त्याला, त्याचं हे पाणी सुटलेलं आहे. आणि आता ताटावर आपण पाणी ओतणार आहे. याच्यात नाही पाणी ओतणार. ताटावर पाणी ओतून आता आपण हे चिकन शिजवून घेणार आहे. हे जे चिकनचं भांडं होतं ना मगाशी, तर तेच पाणी ओतणार आहे कारण त्याच्यामध्ये बरंच राहिलेलं होतं. वरतून थोडंसं. आणि आता हे असंच जवळजवळ एक 10 ते 15 मिनिटं तरी हे असंच ठेवायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळं जे वरचं पाणी आहे ते ओतायचं. आपण बघूया आता हे काढून. जवळजवळ एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. मी याला ठेवून दिलं होतं पाणी ओतून. तर आता हे पाणी मी सगळं त्या ह्याच्यामध्ये ओतणार आहे, कढईमध्ये. शिजायचं आहे, परत शिजायचं आहे. थोडं थोडं शिजायला सुरुवात झालेली आहे. आणि आता याच्यावरती मी परत थोडंसंच पाणी ओतणार आहे कारण आता आपलं पाणी बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आम्हाला काही जास्त रस्सा लागत नाही, त्याच्यामुळे मी काही जास्त करणार नाही रस्सा. तर आता थोडंसंच फक्त पाणी ओतून हे पुन्हा एकदा झाकून ठेवणार. आता आपण हे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झाले ते शिजायला घातलं होतं. मगाशी पहिल्यांदा एकदा पाणी ओतलं होतं आणि आत्ता एकदा पाणी ओतलंय. कलर बघितला कसा मस्त आलाय चिकनला, रश्शाला. आणि आता शिजलेलं आहे चिकन, बघू शकता तुम्ही. अगदी सहज तुटलं, व्यवस्थित चिकन शिजलेलं आहे. तरी पण एकदा आपण एक उकळी काढणार आहे आता आणि मग त्याच्यानंतर गॅस बंद करणार आहे. एक उकळी येऊ देत त्याला. असंच गॅस म्हणजे झाकण न ठेवता आता उकळी काढायची आपल्याला. आणि मग ते झाल्यानंतर आपण गॅस बंद करूया. 1-2 मिनिटं चालू ठेवणार. मग झालं आपलं चिकन. मग पुढे मी तुम्हाला रश्शाची सांग. आणि मी आहे ना हा मसाला आणलाय, चिकन रस्सा मसाला म्हणून. आणि सुहाना अंबारी चिकन रस्सा मसाला आणलेला आहे.
आणि तो मी वापरणार आहे याच्यामध्ये, दाखवते तुम्हाला. चिकन शिजलेलं आहे, हे मी सगळं चिकन काढून घेतलेलं आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये. आणि इथे थोडंसं आणि रस्सा काढलेला आहे मी, मस्त गरम आहे हा खूप जास्त. आणि आता आपण फोडणी करणार आहोत, तर आता फोडणी दाखवते मी तुम्हाला. साधी सिंपल आहे, जास्त काही नाही. कढई मी मगाशी जसं सांगितलं, माझ्याकडे मोठं जर्मनचं पातेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी जे काय असेल ते सगळं कढईतच करणार आहे. आणि आता मी फोडणीसाठी इथे तेल वापरते. मगाशी आपण तूप वापरलं होतं आणि आता तेल वापरणार आहे. 4 चमचे तेल घातलेलं आहे मी. आणि आता तेल तापलं की त्याच्यामध्ये हे जे मसाले ते घालून घेणार आहे. आपण जे वाटण केलं होतं, हे वाटण खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण याचं आहे. आणि हे जे वाटण आहे कांदा आणि टोमॅटोचं आहे. तर हे दोन्ही वाटण मी एकत्रच घालणार आहे. दोन्ही वाटण मी एकदमच घालून परतून शिजवून घेणार आहे, चांगलं भाजून घेणार आहे. आणि इथे मी कुकरमध्ये आता भात पण लावलेला आहे. आणि आता हे सगळं छान परतून घेते. मला गरम पाणी वापरणार आहे. माझं कुकर झाल्याशिवाय मला गरम पाणी करता येणार नाही आहे. त्यानंतर हे सगळं मी छान भाजून घेते. आता बघा, आपण मसाला भाजत ठेवला होता मी हा, आणि त्याला आता तेल सुटायला लागलेलं आहे छान. आणि आता जे तेल सुटतं नाही याला व्यवस्थित, हा चांगला परतला जातो, असं घट्ट होतो ना हा, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जातं. आणि हे असं जेव्हा तेल सुटायला लागतं तेव्हा मी आता वरून जे हे आपण तीळ आणि जिऱ्याची जी पेस्ट केलेली होती, पावडर केलेली होती, तर ती आता मी पावडर याच्यामध्ये घालणार आहे. आणि त्याच्यानंतर ही पावडर सगळ्यात शेवटी घालायची आणि मग त्याच्यानंतर चांगला हा मसाला भाजून घ्यायचा परत एकदा. हे आपण आता पावडर टाकल्यामुळे अजून जास्त जरा घट्टपणा आलाय. आणि आता ही पावडर टाकल्यानंतर सुद्धा परत त्याला तेल सुटू द्यायचं थोडंसं. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काही मसाले असतील तर ते ॲड करणार आहे. इथं मी हा मगाशी जसं सांगितलं तसं हा आंबाईचा चिकन रस्सा मसाला घालणार आहे. आणि त्याच्यासोबत आपलं हे कांदा लसूण तिखट मसाला घालणार आहे. हे बघा व्हायला लागतात आपलं हे. छान भाजायला लागला तो. पाणी गरम करून घेते. हे पाणी तुम्ही म्हणाल असं का दिसतंय, तर मी जे आपण वाटण केलेलं भांडं होतं ना, तर ते मी धुवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे की बाबा जेणेकरून वरून गार पाणी नको घालायला लागायला, म्हणून एकदाच त्याच्यात काय असं ते मी टाकलेलं आहे, म्हणून तो तसा कलर आलाय, तसं पाणी दिसतंय ते. आणि आता याच्यामध्ये मी मसाले घालणार आहे. छान भाजलेला आहे आपला मसाला इथं. दोन आणि थोडंसं एकदम जवळजवळ 2.5 चमचे हा मसाला घातलाय मी. आणि त्याच्यासोबतच आपला हा जो कांदा लसूण मसाला आहे तो 2 चमच्याला थोडासा कमी घातलेला आहे. हे सगळं एकत्र परतून घेते. इथे आपलं पाणी पण गरम होत आलेलं आहे. पाणी गरम झालं आपलं इथं. आणि आता हे गरम पाणी मी याच्यामध्ये थोडंसं पहिल्यांदा सुरुवातीला थोडंसं ऍड करणार आहे आपल्याला,
याची सगळी तर्री काढून घ्यायची आहे त्याच्यासाठी. मस्त खमंग वास सुटला याचा मसाल्याचा. बघायला तेल यायला सुरुवात झाली आता. आणि आता हे मी झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे, म्हणजे याला अजून छान तर्री सुटेल आपली. आपण आता उघडून बघूया याला कितपत तर्री आली आहे ते. मस्त तर्री आलेली याला आता, म्हणजे आपला छान मसाला शिजलेला आहे हा. आणि आता मी पहिलं मसाल्यात, कारण माझं जे हे आळणी आहे ना तर त्याला व्यवस्थित मीठ झालेलं आहे, त्याच्यामुळे मी आता फक्त याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. जास्त झालं. मीठ घालून हा मसाला सगळा आता परत एकदा मिक्स करून घेतला एकत्र छान. आणि आता याच्यामध्ये मी हे जे आपण साईडला काढून ठेवलेलं चिकन होतं तर ते मी आता त्याच्यामध्ये घालणार आहे. आपण गरम केलेलं पाणी होतं, पाणी मी सगळं ऍड करणार आहे सगळं. मी एकच करणार आहे पातळ असं, जास्त नाही काय करणार, सुक्क वगैरे असं वेगळं नाही करणार आहे मी. एकच रस्सा भाजी करणार आहे त्याची फक्त. बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे. आणि आता हे चांगलं एक जवळजवळ 10 मिनिटं तरी मी छान उकळून देणार. माझा इथं सगळा स्वयंपाक झालेला आहे. इथं पोळ्या झालेल्या आहेत, इथं तुम्ही मगाशी बघितली भाजी झालेली होती, आणि इथे भात पण झालेला आहे. आणि इथे मी छान असं ताट तयार केलेलं आहे, चिकन रस्सा, आळणी, भात, कांदा लिंबू आणि पोळ्या. तर या सगळ्या तुम्ही पण जेवायला मस्त असं रविवारचं स्पेशल चिकन खायला. आता माझं सगळं काम आवरलेलं आहे, मस्त असं जेवण झालेलं आहे, चिकन खाऊन झालेलं आहे. आणि आता प्रचंड झोप आलेली आहे मला. आता कधी झोपेन असं झालेलं आहे, कारण चिकन खाऊन अशी खूप सुस्ती आल्यासारखी झालेली आहे. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू आपण असाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.